ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रायगड किल्ल्यावर यंदा लाखो शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली. मध्यम स्वरूपाचा पाऊस, धुक्याची दाट चादर असतानाही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय आणि धर्मवीर संभाजीराजे महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण रायगड दुमदुमून टाकला. रायगडच्या काळाभोर दगडी पायऱ्या चढताना शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलं होतं. विशेष म्हणजे एवढी मोठी गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार किंवा वादावादी झाली नाही. प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि रायगडची ऐतिहासिक वास्तू जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, यामधून पडणारी धुके आणि पावसाच्या सरी यामुळे रायगडाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तर नगरखाना, महाराज दरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ अशा ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक, शिवप्रेमी दाखल झाले आहेत. रायगड हा केवळ एक किल्ला नाही, तर स्वराज्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656मध्ये हा किल्ला जिंकून त्याचे रायगड असे नामकरण केले आणि 1674मध्ये याच भूमीवर त्यांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला. आणि त्यामुळेच रायगड म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या गौरवकालीन इतिहासाचे गौरवशाली प्रतीक आहे. रायगड म्हणजे केवळ गड नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तलासरीवरून गोविंद गावित, प्रतिनिधी. ಎಲ್ಲ ಕಡೆ